तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय। आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय। एक मराठा, मराठा, एक मराठा, मराठा। बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय। आता कुठे 5 मिनिटं 5 मिनिटं बोल कलेक्टर साहेबांनी सांगून त्या जातपाडीच्या अधिकाऱ्याला सांगितलं. त्याने काल देखील बलराजगंजला जातीचा दाखला मिळतो उदाहरण नाही असं सांगितलं की बाबा विलास सर प्रताप सर नाईकला भेटतो आणि मला काय भेटत नाही सांगितलं होतं. कलेक्टर आले काम एज्युकेशनला वगैरे आपण त्यावेळेस शिक्षण दिले होते, तुम्ही पण फोन केला होता, मी पण फोन केला. त्यांचं म्हणणं अजूनपर्यंत त्यांना होत नाही. एका अधिकाऱ्याकडे चर्चा आणि तो अधिकारी सोलापूरलाही त्याच पद्धतीने काम केलं. डिपेंडन्सी तुम्ही 3दा बोला असं मला वाटतं तेच बरोबर आहे का? काही असं वाटायचं सांगितलं मंत्री साहेबांनी याच्यामुळे अधिकारी काम करत नाही. आमचा गैरसमज आणि साहेब जर गरज तसं देखील तुम्ही सांगा. कसं काय अधिकारी करत नाही आपलं ऐकलं पाहिजे ना साहेब. उदाहरण नसेल तर आज तर तुम्ही सांगा आम्हाला. आम्ही मराठा म्हणून समाजात जन्माला आलो. काम करतोय काय झालंय शिक्षक अधिकारी काम करणं गेलाय. आमची तळमळ एवढीच आहे साहेब. नाही पण तुम्ही डायलॉग पाहिजे असलं काय बोलू नका. आमच्या माझी पण तेवढी मी बघतो ना फोन करून त्याला जर फोन करून सांगितलं असेल तर ते बरोबर आमच्या पद्धतीनं काम करायला लागेल. मी सांगतो रिपोर्टिंग नाही, रिपोर्टिंग नाही. अशा 3-3 वेळा जर पालकमंत्र्यांनी सांगून जर ते चुकीचं पोरांचे जर आयुष्य बर्बाद होत असतील तर ते चालणार नाही. मी सांगतो बहिणीची व्हॅलिडिटी उदाहरण बोलून घ्या. आणि माझं काय म्हणणं आहे बघा, आपण रिपोर्ट देऊन चालणार नाही. आपण कलेक्टर कडून आपली जबाबदारी आपण हे घेतलं पाहिजे. इकडे सचिन कवले ऍडमिशनची तारीख शेवटची तारीख आहे. मला आता वेळ काढावा लागेल. ऐका जरा
तुम्हाला वेळ काढावा लागेल पूर्ण आठवडा. सोमवारी आता मी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक लावायला सांगितली. मॅक्झिमम ही प्रकरणं जी आहेत ती पुढल्या आठवड्यात तुम्हाला संपवावी लागतील, कारण 30 तारीख शेवटची डेट आहे म्हटल्यानंतर त्याच्या अगोदर यांना ही प्रकरणं संपवावं लागेल, नाही तर पोरांचं आयुष्य करणार. 1 आठवड्याची मी मुदत देतो आणि 1 आठवड्याच्या मुदतीनंतर तुम्हाला पाहिजे तर मी शिरसाट साहेबांकडे सांगतो ती बैठक तिकडे मुंबईला बोलवतो. पण ही 1 आठवड्यामध्ये तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. सोमवारी तुम्ही बैठक घ्या. साहेब 2017 आरएस आहे 4 चार्ज काढा आणि गेल्या वेळेस पण साहेब आम्ही शिरसाट साहेबांना नियमानुसारच सांगतात ते, नियमाच्या बाहेर जाऊन नाही. परत काय कसा बोलू आम्ही अजून ओरडून बोलायचं का? साहेब 2017चा GR सुद्धा आहे. भावाला व्हॅलिडिटी दिली किती दिवसात करा मला ते सांगा. पूर्णच्या पूर्ण होणार सगळी ऑगस्ट पर्यंत. 15 ऑगस्ट बघा मी परत 14 ऑगस्टला इकडे येतोय. 1 मिनिट मी ह्या संदर्भात ना ते 14 ऑगस्ट पर्यंत 1.5 महिना म्हणतात, पण आपण 14 ऑगस्ट पर्यंत मुदत देऊ. 14 ऑगस्टला मी परत येतो. ती बैठक लावा आणि 14 ऑगस्ट पर्यंत जर पूर्ण झाले नाही तर मला नाही लागलं मग मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला लागेल. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. एक मुद्दा आहे 14 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कंप्लीट करता येईल. सगळे प्रत्येक वेळेस मागवते सर. आता ही एकदा डॉक्युमेंट मागवलं परत डॉक्युमेंट मागवलं. गावची यादी जर दिली साहेब तुम्ही साधं काम आहे. त्यांनी काय केलं सर? आता काय होईल साहेब सांगतो. ऐका का साधं हिंचं काम आहे साहेब. आता ही यादी दिली एका गावची, ही कुणी दिली नाही, यांच्या अधिकाऱ्यांनी दिलंय. त्यांची साईड कलेक्टर साहेबांच्या साईडवर ही सगळी यादी फायनल आहे. तरी पण त्यांना वेबसाईटवर त्यांना काय म्हणते माहिती आहे का, ह्यांची प्रत्येक अटेस्टेड करून आणा प्रत्येकाला. अटेस्टेड नाही ते डॉक्युमेंट मागवा. डॉक्युमेंट काय आले सर पूर्ण जीर्ण झालेले. आता आपण बघा आता असा निर्णय आहे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोमवारी त्याला बोलवून घ्या. तुम्ही ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवा. एक बैठक घ्या. मी सिरियस बोलतोय या विषयावर. मला बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे. त्याला कुठेतरी यश काही लोकांना आलेलं, अजून भरपूर काय पुढे जायचं आहे आमच्या समाजाला. पण आज जेवढा लढा यशस्वी झाला, या लढ्याला यशस्वी झाल्यानंतर ज्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे तेवढ्या लोकांना तर न्याय आता मिळाला पाहिजे. बाकी पुढचा लढा चालत राहील. परंतु माझं असं म्हणणं आहे सोमवारी तुम्ही बैठक घ्या. मी 14 ऑगस्ट पर्यंत डेडलाईन देतो. 14 ऑगस्टला मी स्वतः येतो. बैठक लावा आणि 14 ऑगस्ट पर्यंत यातली सगळी प्रकरणं निघाली पाहिजे. आम्हाला मान्य नाही. एक सर रिक्वेस्ट जे संशोधन अधिकारी संशोधन अधिकारी आहे 14 ऑगस्ट पर्यंत निकाली काढायला लावलाय ना. तुम्ही याच्यावर सांगितलं एक महिना द्यायचा कशासाठी पण त्याची अधिकारी येतात. ह्यांना कारवाई झाली पाहिजे. तुम्ही 3 वेळा आपण कारवाई करू. माझा ऐका ना जरा. संशोधन जो अधिकारी आहे आपण 30 तारखेपर्यंत मुदत द्यायची. संशोधन अधिकाऱ्याला त्याच्याकडे 4-5 मुंबईत बैठक 8 दिवसाची मुदत आहे. 8 दिवसात किती काम करते बघू द्या मला. अरे मला एक संशोधन तुम्ही त्याला समजावून आपण उदाहरण देऊ सांगितलं होतं. आपण ही कॅन्डाची कातडी पांगलेला अधिकारी आहेत, ह्यांच्यावर काय परिणाम होत नाही. आपण 8 दिवसामध्ये एवढं करतात. कलेक्टर साहेबांना चांगला आहे तर आता एवढी एका खेडमधले ऐका जरा साहेब, मी आता धाराशिवला आलोय. आता काय झालंय, मराठा समाजाचे आंदोलनकर्ते आता परिस्थिती अशी आहे की तो अहिरराव नावाचा तुमचा अधिकारी होता, तो रजेवर गेलाय ना. कौले आहे. अच्छा, कौले म्हणून आहे. आणि हा नाही, आता काय झालं, मी त्याला म्हणजे कौलेशी माझं बोलणं नाही झालं, अहिरावशी बोलणं झालंय. तुम्ही त्याला आता अहिरावला फोन करा ताबडतोब. मी त्याला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 700 प्रकरणं मराठा समाजाची पेंडिंग आहे. आता असं आहे की प्रताप सरनाईकला जर जातीचा दाखला मिळाला तर प्रताप सरनाईकच्या भावाला मिळाला पाहिजे की नाही. ह्या लोकांचं हेच म्हणणं आहे. मी स्पीकर फोनवर घेतो, कारण काय झालंय
तुम्हाला ह्या लोकांना कोणीतरी गैरसमज असं करून सांगितलेलं आहे की शिरसाट साहेबांनी कदाचित त्यांना सांगितलं बोला आम्हाला उलट अधिकारी काहीतरी असं सांगताय. त्यामुळे माझं तुम्हाला असं म्हणणं आहे हे अहिररावांनी केले दोघांनाही तुम्ही फोन करा आणि त्यांना सांगा की तुम्ही आमच्या सरकारला आणि मंत्र्यांना का बदनाम करताय. तुम्हाला कामं करायची नाही तर तुम्ही कामं हा मी अहिररावचा नंबर आणि केवल्याचा नंबर दोघांचाही नंबर तुम्हाला पाठवतो. तुम्ही त्यांच्याशी बोल. हा ठीक आहे. आणि काय करा त्या केवल्याला पण फोन करा. आणि आता बघा 30 तारीख शेवटची डेट आहे. आता 30 तारखेपर्यंत हे सर्टिफिकेट मिळणं गरजेचं. कायद्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काही करायचं नाही आहे. जे कायद्याच्या कलेक्टर माझ्यासोबतच येतात. कायद्याच्या कक्षेमध्ये जे लोक बसतात आणि 700 फॉर्म असे पेंडिंग आहेत यांची हेच म्हणणं आहे की आता 30 तारीख शेवटची डेट आहे. 30 तारखेच्या निर्णय व्हायला पाहिजे. तर तुम्ही त्यांना सांगून पुढल्या आठवड्यात सगळ्या विषय संपवायचे. हा ते आता तुम्ही अहिररावला फोन करा. हो लगेच पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअप करतो. साहेब फक्त अडचणी आहे की कुणबीचं प्रमाणपत्र सुनावणीला घेते बाकीचे साईड होते सुनावणीला साहेब एक गाव 110 किलोमीटरला एक गाव आहे साहेब. 110 किलोमीटरवरनं कधी यायचं बांधवती सुनावणीला एक फाईल आहे समजा ती क्लिअर असल्यावर त्याला सुनावणी घ्यायची आवश्यकता कलेक्टर साहेबांना पण माझं सांगणार 2017चा GR आहे. सरकारने काढलेला 2017चा GR आहे. ही आपल्या भावाला दिली तर त्याला त्या बेसिसवर चुलत भावाला सुद्धा व्हॅलिडिटी करून द्या. तर तुम्ही अजून वंशावळ मागता. बापाच्या शाळेचा दाखला मागता. बाप मेला आणि बापाने शाळेत केलं तर कुठे दाखला द्यायचा त्याचा. 7-12 कुणबी येत आहे. कुठे दाखला द्यायचा त्या बापाचा. पहिले 2-2, 3-3 लग्न होत होती. वयात थोडा डिफरन्स येणारच आहे. 4 लग्न 5 मान्य करत नाही साहेब. कलेक्टर साहेब बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ही जबाबदारी जरी त्यांची असेल तरी जिल्हाधिकारी म्हणून तुमची आहे. जिल्ह्यामध्ये समन्वय राखायचा आणि शासनाचे जे निर्णय आहेत ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी कलेक्टर म्हणून तुमची आहे. जरी डिपार्टमेंट त्यांचं असेल तरी जिल्हाधिकारी म्हणून तुमची आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. एवढे लांबून लोक कसे येतील मला सांगा. एकट्याला नाही तिघा चौघांनी तुम्ही सोमवारी दुसरं कुठलंही काम ठेवू नका. सोमवारी फक्त या लोकांचं जे म्हणणं आहे त्याला बोलवून घ्या. आता संजय शिरसाट त्याला फोन करतायत. जर त्यांनी काम नाही केलं झालं त्याला ताबडतोब बाहेर काढून. फक्त एक छोटासा मुद्दा. अध्यक्ष अहिरराव साहेबांना मी बोललो की असं करा. तर अध्यक्ष महोदय म्हणतात की जो समोरचा अधिकारी आहे तो माझ्या लेवलचा मी त्याला बोलू शकत नाही. तो ऍबसेंट असतो. सुनाने परत थांबते. माझ्याला माणूस परत जातो. मला गंभीर निर्णय घ्यावे लागतील. आणि असं शेवटी भावना तुम्ही समजून घ्या. काल समिती होती सर. तर काल तो हजर नव्हता त्यामुळे समिती आता आलेला मुलगा 6 महिने झालं फिराय मारतोय. साहेब मला काय एकाच मिळते एकच नाही वर्ष पेंडिंग आहे सर. वर्ष आता बघा तुम्ही उद्या 1 दिवस आहे समजा. सोमवारी आता सगळी बैठका घ्या. बैठका घेऊन ऐका की तुम्ही असले सगळी सोय होईल म्हणजे काय सांगितलं प्रमाणपत्र सांगतो. काय म्हणतात माहिती का या सामाजिक न्याय अधिकाऱ्यावर मी त्याला कलेक्टरला जबाबदार धरतो. आम्हाला असं वाटायला साहेब डिपार्टमेंट जरी त्यांच्या खात्याचा मंत्री वेगळा असेल तरी माझ्या पालकमंत्री म्हणून मला कलेक्टर माझ्या दृष्टीने महत्वाचे. या गोष्टीला जर न्याय मिळाला नाही तुम्हाला तर मी जबाबदार कलेक्टरला धरणार. मला माहिती 3 गोष्टी आहेत. झेंड्याचं काम झालं नाही. मराठा भवनचं काम झालं नाही. आरक्षणचं काम सगळं नाही. या दोन्ही गोष्टी झेंड्याचं आणि मराठा भवनची जबाबदारी माझी. ते माझ्या पण आता साहेब तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं दुसऱ्या सोमवार मिटिंग लावा. मी कलेक्टर साहेबांना फोन लावला की साहेबांनी मिटिंग माझं फोन चालू आहे. आपलं जे काय चाललंय नाही सगळं गोलमाल चाललंय. समाजाला त्याला पत्र बोलू शकत नाही. पण तुम्ही असे आंदोलन आम्ही आज आलो तुमच्या रक्षण घ्यायला असं नाही ना. आणि आज झालं आज डायरेक्ट मला बोलावं असं नाही. आम्ही 3 वेळेस सगळ्या गोष्टी करायला आम्ही समोर येलो. पण आमच्या पाठीमागं सगळं गोलमाल चाललेला आहे. ह्याच्यात मला समाजाला हे बघा
14 ऑगस्टला मी येतोय. मला 14 ऑगस्ट पर्यंत त्या झेंड्याला जे मी प्रस्ताव मी स्वतः पत्र दिले नाहीतर एक लक्षात ठेवा 15 ऑगस्ट झेंडा फडकणार नाही. नाही 15 ऑगस्टला नाही 30 तारखेपर्यंत काय होईल काय होईल आमच्यावर दुकानाला करू ऐका जरा, आपण थोडासा माझ्यावर विश्वास ठेवा. आहे ना साहेब, आम्ही तुमच्या विश्वास आहे म्हणून चाललो. तुमच्यावर आहे शिंदे साहेब विश्वासाचा नंतर चाललो आम्ही आजपर्यंत. तुम्हाला कोण नाही म्हणत नाही. ऐका जरा, आता आपण 14 ऑगस्ट शेवटची डेट आहे. 14 ऑगस्टला तुम्ही या, मी तुम्हाला बैठक देतो. तोपर्यंत मराठा भवनची जी जागा आहे ती जागा निश्चित करून देतो. निधीचं मी शिंदे साहेबांशी बोललो तर निधी पण देत आहेत. फक्त 14 ऑगस्ट पर्यंत हे जागेचा निर्णय आपल्याला देतील. आणि झेंडेचा राहिला प्रश्न या सर्टिफिकेटचा, ते सोमवारी बैठक त्यांनी घ्यायची आणि 1 आठवड्यामध्ये सर्टिफिकेट सगळे द्यायचे. आपण सगळी डेडलाईन ही 14 ऑगस्ट शेवटची आहे. 14 ऑगस्टला मी स्वतः तुमच्यावर बैठक घेईल. कार्यक्रमामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी आहे. 14ला आपण येतो बरोबर. 14ला आल्यावर पहिली बैठक मराठा संघ, ठीक आहे. आणि तोपर्यंत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी गांभीर्याने घेतला नाही. मी कुठल्याही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.